संपूर्ण देशभरात आज मोठ्या उत्साहात होळी धुलीवंदन साजरे केले जाते आणि मुंबईकर सुद्धा मजा मस्ती करत होळी साजरी करतायत। मुंबईतल्या माहीममध्ये कोळी बांधवांनी होळी साजरी केली। सुपारीच्या झाडाचं पूजन करून पारंपरिक पद्धतीने ही होळी साजरी करण्यात आली। आणि आज धुलीवंदन आणि त्यानिमित्ताने मुंबईकर आज रंग खेळण्यामध्ये दंग झाले असणार आहेत आणि मुंबईकरांसाठी या धुलीवंदन हा एक मोठा सण असतो रंग खेळण्यासाठी। त्याचसोबत काल वेगवेगळ्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रथा जोपासत होलिका दहन सुद्धा करण्यात आलं। मुंबईतले कोळीवाडे हे होळीच्या सणासाठी फार प्रसिद्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता रंग खेळले जात आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, मुंबईच्या कोणत्या भागात तुम्ही आता आहात आणि तिकडे आज धुलीवंदनाचा काय माहोल आहे? श्वेता, आता मी माहीम या ठिकाणी आहे आणि माहीम म्हटल्यानंतर कोळी बांधवांचा हा सण आहे। कोळी बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात। माहीम रेतीबंदरच्या समोर जे मैदान आहे या ठिकाणी हा सण साजरा केला जातो। एका वेगळ्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं जो आहे तो हा सण साजरा केला जातो। सुपारीच्या झाडाला पूजन करून होळी जी आहे ही साजरी केली जाते आणि तरुणांचा सुद्धा मोठा उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी अनेक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत जे कोळी बांधव या ठिकाणी हा सण साजरा करतायत। काय नेमकं वैशिष्ट्य आहे, कारण का दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतोय, काय नेमकं वेगळं वैशिष्ट्य आहे? कोळी बांधवांचा एक वेगळा सण म्हणून याच्याकडे बघितलं जातं। वास्तविक पाहायला गेलं तर असं वेगळं असं वैशिष्ट्य काही नाहीये। हा आमचा पूर्वीपार वडिलोपार्जित पद्धतीने साजरा केलेला हा सण आहे आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने स्त्रिया असो पुरुष असो सर्वजण आपापल्या पद्धतीने वेशभूषा सादर करून एक जल्लोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। परंतु पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलला जातो, तसं काही नाहीये। आपले आनंद या ठिकाणी साजरे केले जातात। तुम्ही हवाही झालेला आहात, काय वेगळी वेशभूषा केलेली आहे? आमचा कोळी लोकांचा हा सण असतो पारंपरिक, वर्षातनं एकदा येतो। आम्हाला खूप आनंद असतो याचा की काय काय ड्रेस करावा असं आवडीने सगळं करतो कोळीसाठी। म्हणजे हा उत्साह जो आहे का की हा दिवसभर चालू असणार आहे? असाच हा दिवसभर चालू असतो, ते 3 वाजेपर्यंत चालू राहील। मग आम्ही घरी जाऊ। खरं तर आम्ही काल जशी आमची दुपारी होळी लागली तसे आम्ही जागे आहोत, अजून आम्ही झोपलो नाही। म्हणजे फक्त घरी जाऊन चेंज करून येतो आणि पुन्हा आम्ही आमचा सण साजरा करतो। आता हे 12 वाजेपर्यंत आमची होळी भेटणार आणि मग नंतर आम्ही समुद्रात जाऊन विसर्जन करणार आणि मग नंतर घरी जाणार। नक्कीच श्वेता, खरं तर या ठिकाणी सर्व माहीम मधील जे कोळी बांधव आहेत ते या ठिकाणी एकत्र जमतात आणि मोठ्या उत्साहात हा सण जो आहे हा साजरा केला जातो। सुपारीच्या झाडाचं पूजन केल्यानंतर ही होळी पेटवली जाते आणि त्यानंतर हेच सुपारीचं झाड थेट समुद्रात विसर्जन केलं जातं आणि त्याच अनुषंगानं आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रात इतका मोठा उत्साह जो आहे हा आपल्याला। विशाल, धन्यवाद। हा सगळा माहोल तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला। तो मुंबईतल्या माहीम इथला हा सगळा माहोल आहे आणि जिथे कोळी बांधवांची फार मोठ्या पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण साजरा होतो, धुलीवंदन, रंग खेळले जातात आणि तिकडची ही दृश्य आपण पाहिली मुंबईतल्या माहीम इथली।